नमस्कार. सकाळचे 10 वाजता आहेत. मी वर्षा नलवडे देशमुख या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते. महाफास्ट 50 मधून बघूयात बातम्यांचा झटपट आढावा. चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा. कपिल सिब्बल यांची सुप्रीम कोर्टात मोठी मागणी. विधानसभा अध्यक्ष आणि निवडणूक आयोग एकाच वेळेस सुनावणी झाली, त्यानंतर निर्णयावरती परिणाम झाल्याचाही युक्तिवाद. पीठासीन अधिकारी म्हणून माझ्यावर संवैधानिक जबाबदारी. आमदार अपात्रतेच्या निर्णयावरून राहुल नार्वेकरांची प्रतिक्रिया. कायद्याच्या सर्व तरतुदींचं मी पालन केलं. मी घेतलेला निर्णय सुप्रीम कोर्टात टिकून राहील, राहुल नार्वेकरांचा दावा. अपात्र होणाऱ्या व्यक्तीला मुख्यमंत्री करण्यात आलं. सुप्रीम कोर्टात कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद. निवडणूक आयोग आपल्या अधिकाराचा चुकीचा वापर करतय. सिब्बल यांच्याकडून आयोगाच्या कारभारावर सवाल उपस्थित. निवडणूक आयोगाने शिवसेनेच्या केसमध्ये अलोकतांत्रिक मार्ग अवलंबला. शिवसेनेची केस युनिक आहे. कपिल सिब्बल यांचा मुद्दा कोर्टाकडून मान्य. शिवसेनेसंदर्भात आता मंगळवारी पुढील सुनावणी होणार. सध्याचा निवडणूक आयोग भाजपचा एजंट. भ्रष्टाचार करून एका गटाला मान्यता दिली आणि पक्षचिन्ह दिलं. संजय राऊतांचा केंद्रीय निवडणूक आयोगावर हल्लाबोल. संजय राऊत शिंदेंच्या जीवावर खासदार झाले. ज्यांनी कधीही निवडणूक लढवली नाही त्यांनी आम्हाला शिकवू नये. राऊतांसारखा बोगस माणूस भारतात कुठेही नाहीये. शिंदेंच्या सेनेच्या नेत्या मनीषा कायंदेंची टीका. निवडणूक आयोगाला बदनाम करण्याचं काम सुरू आहे. त्यांची बाजू लंगडी आहे, त्यामुळे रडण्यासाठी ते वातावरण निर्मिती करतायत. नरेश म्हस्केंची टीका. निवडणूक आयोग दलाल आहे. अमित शहांच्या दबावात 5,000 कोटीत शिवसेना विकली. सेटिंग बेटिंगमध्ये जनतेचे 5,000 कोटी गेले. संजय राऊतांचा निवडणूक आयोगावर आरोप. तर 5,000 कोटी कुठे पाहिले? काही फोटो किंवा व्हिडिओ आहे का? रामदास कदमांचा घणाघात. राऊतांना स्वतःच्या पक्षापेक्षा आमच्या पक्षात जास्त रस आहे. भाजपच्या अंतर्गत संघर्षाच्या मुद्द्यावरून चित्रा वाघ यांची राऊतांवर टीका. तर टीका करताना चित्रा वाघ यांच्याकडून अकबर बिरबलाच्या गोष्टीचाही दाखला. निवडणूक आयोगाने अभ्यास करून धनुष्यबाण आम्हाला दिला. जनतेने विश्वास ठेवून आम्हाला मतदान केलं आणि कौलही दिला. शिवसेना सुनावणीवरून प्रतापराव जाधवांचं विधान. तर संजय राऊत यांच्या तोंडात जे येतं ते बोलतात, अशी ही टीका. ठाकरे आडनावावरून नीलम गोऱ्हे आणि सुषमा अंधाऱ्यांमध्ये जुंपली. उबाठामधला ठ काढून ढ करावा असं दिसतंय. नीलम गोऱ्हेंची टीका. तर नीलम गोऱ्हेंच्या नावात नी ऐवजी ची असायला हवं. नीलम गोऱ्हेंच्या टीकेवरून सुषमा अंधारेंचं ट्विट करत पलटवार. काँग्रेसच्या संघटन सृजन अभियानांतर्गत नाशिकमध्ये जिल्हाध्यक्षांसाठी 24 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर दरम्यान निवासी प्रशिक्षण शिबिर होणार. या शिबिराच्या समारोपाच्या दिवशी राहुल गांधी जिल्हाध्यक्षांना मार्गदर्शन करणार. ओबीसी आंदोलकांच्या पुण्यामध्ये निर्णायक बैठक. ओबीसींच्या विविध प्रलंबित मागण्या आणि हक्कांसाठी बैठकीचं आयोजन. पुण्यातील पत्रकार भवन मध्ये दुपारी 2 वाजता बैठक पार पडणार. लक्ष्मण हाके, मंगेश ससाणे, नवनाथ वाघमारे बैठकीमध्ये मार्गदर्शन करणार. अंबरनाथमधील भाजप मनसे राड्यावरून मनसे नेते आक्रमक. मनसे नेते अविनाश जाधवांनी घेतली पोलीस उपायुक्तांची भेट. मनसे शहराध्यक्ष शैलेश शिर्के यांची गाडी फोडणाऱ्यांवर कारवाईची जाधवांची मागणी आहे. राजकीय उद्योग सोडून सामंतांनी उद्योजकांकडे लक्ष द्यावं. चाकण एमआयडीसी मधील उद्योजकांच्या समस्येवरून रोहित पवारांची टीका. एमआयडीसी मध्ये मोठा भ्रष्टाचार सुरू असल्याचा रोहित पवार यांचा आरोप. मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुणे दौऱ्यावरती. पुण्यातील मनसे कार्यालयामध्ये राज ठाकरे आणि पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडणार. कार्यकर्त्यांच्या पदांमध्ये मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतील. एसआयआरच्या पुढील नियोजनासाठी भाजपकडून विशेष तयारी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय महामंत्री तरुण चुग, प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाणांसह केंद्रातील नेत्यांच्या उपस्थितीत बैठक होणार. राज्यामध्ये विभागनिहाय 4 महत्त्वपूर्ण बैठकांचं आयोजन. मनसे नेते अमित ठाकरे यांचा आज उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात दौरा. मनसे विद्यार्थी सेना सदस्य नोंदणी आणि कॉलेज युनिट उद्घाटन करणार आहेत. सकाळी 10 वाजल्यापासून दौऱ्याला सुरुवात होणार आहे. रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी 1 महिन्याची मुदतवाढ. परिवहन विभागाचा निर्णय. नियमांचं पालन न केल्यास कारवाईची शक्यता कायम आहे. परिवहन विभागाकडून लवकरच अधिकृत मार्गदर्शक सूचना जारी होणार. सुखबीर सिंग बादल यांच्यावर हल्ला करणारा व्यक्ती पुण्याचा रहिवासी. पुणे शहर पोलीस आणि एटीएस पथक आरोपीच्या घरी जाऊन आल्याची माहिती आहे. आरोपी जसपाल सिंग पुण्याच्या सोलापूर बाजार लष्कर भागातील रहिवासी आहे. आरोपीवर नांदेडमध्ये गुन्हा दाखल.
सुखबीर सिंग बादल यांच्यासाठी रुग्णालयात क्यूआरटी तैनात, नांदेडमधील रुग्णालयात आणि बाहेर जलद प्रतिसाद पथक तैनात। हल्ल्यानंतर पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर उपचार सुरू। कुलाबा गीतानगरमध्ये पाणी टंचाईच्या तक्रारी, राहुल नार्वेकरांकडून रात्री उशिरा कुलाब्यात पाहणी। राहुल नार्वेकरांनी स्थानिकांच्या तक्रारी ऐकल्या, पाण्याचा दाब वाढवून जास्त वेळ पाणी देण्याचे नार्वेकरांचे निर्देश। गोरेगावमध्ये हॉटेलसमोर झालेल्या हत्या प्रकरणी दोघांना अटक, बिलावरून झालेल्या वादातून लाकडी बॉक्सनं मारहाण करून हत्या, मारहाण करतानाचा व्हिडिओही समोर। गडचिरोलीमध्ये सर्पदंश झालेल्या विद्यार्थिनीला आज नागपूर मेडिकल रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार आहेत। दीपिका मडावीने त्या रात्रीचा संपूर्ण घटनाक्रम TV9 मराठीवर सांगितला। आश्रमशाळेमध्ये सर्पदंश झाल्यानं 3 विद्यार्थिनींचा मृत्यू झाला होता। कल्याणमध्ये एका तासात जमिनीच्या 7-12 उतारावरती फेरफार करून दुसऱ्या व्यक्तीचं नाव नोंदवलं। भाजप पदाधिकारी आणि विकासक प्रेमनाथ म्हात्रेंचा आरोप आहे। राजकीय दबावातून हा प्रकार झाल्याचा दावा। नाशिकमध्ये 3.4 रिश्टर स्केलचा सौम्य भूकंपाचा धक्का, परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण, प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन। भरतवाडा बायपासवर भरधाव कारच्या भीषण अपघातात 2 मित्रांचा मृत्यू, अल्पवयीन चालकाच्या वडिलांविरोधात कळमना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्या अल्पवयीन तरुणाची प्रकृती चिंताजनक। वडाळ्यामध्ये लग्नाचा प्रस्ताव नाकारल्यामुळे महिलेवर चाकू हल्ला, मुंबई सत्र न्यायालयाकडून वडाळ्यातील व्यक्तीला 10 वर्षांची शिक्षा, मध्यस्थी करणाऱ्या पोलीस हवालदारावर आरोपीने हल्ला केल्याचाही आरोप आहे। जुन्या वादातून 3 आरोपींनी एका तरुणाची धारधार शस्त्रानं वार करून निर्घृण हत्या केली आहे, तर हल्ल्यामध्ये मध्यस्थी करायला गेलेला त्याचा मित्रही गंभीर जखमी। राजवीर सोहन कुमार शर्मा असं मृत तरुणाचं नाव आहे। नागपूरमध्ये आदिवासी विकास विभागाच्या विभागीय कार्यालय परिसरात आंदोलन, आदिवासी शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी वयाची मर्यादा हटवण्याची मागणी, 26 वर्ष वयाची मर्यादा हटवावी या मागणीसाठी विद्यार्थी आक्रमक। तुळजाभवानी मंदिराचं मुख्य प्रवेशद्वार आजपासून 3 दिवस बंद, सलग सुट्ट्या आणि संवर्धनाच्या कामांमुळे मंदिर संस्थांचा निर्णय। धर्मदर्शन, मुखदर्शन आणि 300 देणगी पासधारकांना बिडकर पायरी आणि काळभैरव मार्गे मंदिरात प्रवेश। जालन्याच्या मंठ्यामध्ये पोलिसाला वाहन धडक देत जीवे मारण्याचा प्रयत्न, पोलीस उपनिरीक्षकाच्या अंगावर पिकअप गाडी घातल्याचा प्रकार, आरोपी अटकेत आहे। पोलिसावर जालन्यामध्ये उपचार सुरू आहेत। कुंभमेळ्यातील बनावट वर्क ऑर्डर प्रकरणी जळगावच्या जामनेरमधून आणखी 3 जण ताब्यात, नाशिक पोलिसांच्या विशेष पथकाची जामनेरमध्ये शोध मोहीम। बनावट वर्क ऑर्डर प्रकरणातील संशयितांच्या घरावर पोलिसांची चौकशी। नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याला महासिंहस्थ नाव देण्याच्या तयारीला साधू महंतांकडून तीव्र विरोध, नामकरणाचा निर्णय घेताना साधू महंतांशी चर्चा का केली नाही, संतांकडून सवाल उपस्थित। या मुद्द्यावर अधिकाऱ्यांशी चर्चा करणार, महंतांकडून स्पष्ट। मालाडच्या खोत डोंगरी गृहनिर्माण संस्थेचा पुनर्विकास वर्षानुवर्षे रखडला, या विरोधात आज 300 ते 400 रहिवासी SRAच्या जनसुनावणीत सहभागी होणार। विद्यमान विकासकाची हकालपट्टी करून नवा विकासक नेमण्याची मागणी केली जाणार। पुरंदरच्या कोळविहिरेमधील अत्याचार प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा द्या या मागणीसाठी ग्रामस्थांकडून मूक मोर्चा काढत घटनेचा निषेध, हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याची मागणी। भंडारा जिल्ह्यातील कांद्री वनपरिक्षेत्रात बिबट्याच्या 2 बछडांचं सुरक्षित रेस्क्यू करण्यात आलेलं आहे। वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तपासणी करून बछडांना पुन्हा शिवारात सोडण्यात आलेलं आहे। बछडे आणि मादी बिबट्यावरती वनाधिकाऱ्यांची करडी नजर आहे। उत्तर नागपूर विधानसभा मतदारसंघात SIR मधील हलगर्जीपणाची चौकशी होणार। मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे निर्देश, BLO घरी न जाता सार्वजनिक ठिकाणी बसून फॉर्म 6चं वाटप करत असल्याचा आरोप आहे। पार्किंगमध्ये उभ्या कारच्या काचा फोडून चोरी करणाऱ्या तामिळनाडूच्या सराई टोळीला सोलापूर पोलिसांनी अटक केली आहे। कारवाईमध्ये चोरीचा मुद्देमाल जप्त, केसाचे रबर, चॉकलेट रॅपर आणि छोटी स्टील बॉल यावेळेस वापरून कारच्या काचा फोडल्या जात होत्या। ट्रॅफिकमुळे नाशिक सिटीलिंक बसच्या 200 फेऱ्या रद्द, वाहतूक कोंडी होत असल्यानं नाशिकच्या महापौरांचा निर्णय, कुंभमेळ्याचं काम सुरू असल्यानं ट्रॅफिक होत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे। प्रवासी संख्या कमी असलेल्या भागात रिकाम्या चालणाऱ्या 200 बस गाड्या बंद।